कसला विचार करताय? अगं मला एक गोष्ट कळत नाहीये. बाजारामध्ये गॅस सिलेंडरचा एवढा तुटवडा पडला आहे, तरी पण ही अडाणी आणि अंबानी अजूनपर्यंत शांत आहे. म्हणजे अगं म्हणजे बघ ना, आता तो अंबानी आहे त्याची इलेक्ट्रिसिटी लाईट आहे ती बहुतेक ठिकाणी आहे. उद्या समजा त्यांनी बाजारामध्ये म्हणजे इलेक्ट्रिक चुला उद्या बाजारामध्ये आणला, तर तो काय स्कीम लावेल? म्हणेल आमचा इलेक्ट्रिसिटी चुला घ्या, आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री देऊ. नंतर म्हणेल आमची इलेक्ट्रिसिटी घ्या, आम्ही तुम्हाला गॅस चुला फ्री देऊ. मग असं करता करता एक दिवस ते म्हणतील तर आम्ही आता आमचा प्रीपेड मीटर आणला आहे, हा आमचा प्रीपेड मीटर तुम्ही घ्या, आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री देऊ. नंतर काही दिवसाने इलेक्ट्रिसिटीचा जो प्रीपेड मीटर आहे त्याचं रिचार्ज करतील 399, आणि मग 399चं रिचार्ज घेतला तर आम्ही तुम्हाला 6 महिने इलेक्ट्रिसिटी फ्री देऊ, असं म्हणून लोकांना लोभीत करतील, लोभीत करतील, लोभीत करतील. नंतर एकदा लोक लोभीत झाली, सर्वांनी इलेक्ट्रिसिटी चुला आणि इलेक्ट्रिसिटी फक्त रिलायन्स अंबानीची घेतली का मग नंतर तू आपला गेट बरोबर वाढवणार. मग काय म्हणे 399चं रिचार्ज घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डेली 2 युनिट मिळतील, आणि ते पण 28 दिवसासाठी. समजलं? हा चालतं. आधी हा कसा काय शांत बसलाय?